हे बघा ना, इथे लिहिलेलं आहे बौद्ध समाज संघर्ष समिती. बरोबर लिहिलेलं, बरोबर आहे. बुद्धांचं सोबत कोण आहे? मोदी, नरेंद्र मोदी, राहुल गांधी ते सगळं बोलत नाही. काल बरोबर आहे या सर्व गोष्टी. कारण आतापर्यंत सर्व झोपलेले आहेत. जय भीम. मी विश्वास सरदार. मित्रांनो, आज इथे फुलेनगरला आलेलो आहे आणि फुलेनगरला आल्यानंतर मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं इथे काही पोस्टर लावलेले आहेत. मला वाटतं जरा व्हिडिओ ते जरा दाखवा. इथे लिहिलेले बौद्धांना वाचा आणि विचार करा, बौद्धांच्या सोबत कोण आहे. या पोस्टरमध्ये जो मजकूर आहे, या मजकूरवरून असं दिसत आहे की एका ठिकाणी बौद्धांना वाचा आणि विचार करायला सांगितलेलं आहे की ते महाबुद्ध विहार आहे. या बुद्ध विहारासाठी जे आंदोलन चालू आहे, आंदोलन चालू असताना काँग्रेस, भाजपचे नरेंद्र मोदी असेल किंवा राहुल गांधी असेल, हे एकही शब्द त्या आंदोलनावरती बोलत नाही. मागेच आमच्या मुंबईमध्ये एक आहेत गायकवाड म्हणून, त्यांनी सांगितलं काय तर राहुल गांधी तिथे गेलेले बिहारला, बुद्ध विहाराला, म्हणजे त्यांनी भेट दिली. पण त्या महाबोधी बुद्ध विहारामध्ये जिथे आंदोलन चालू आहे आणि जिथे भक्ते आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली नाही, हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे. खरंच मला ज्यांनी हे पोस्टर छापलेलं आहे बौद्ध समाज संघर्ष समिती यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन. मला वाटतं आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही इथे विहाराची कमिटी आहोत, कमिटीच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो. त्यांनी खूप चांगला हा मेसेज दिलेला आहे लोकांमध्ये की अगर तुम्ही आमच्या महाबोधी बुद्ध विहारासाठी एक शब्दही बोलू शकत नाही तर त्यांना चपलेच्या हाराने स्वागत करा. मला तर वाटतं चपलेच्या हाराने नाही तर त्यांना चपला मारून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. जे लोक आपल्या अस्मितेसाठी आपल्या नेत्यांना एवढं विचारू शकत नसतील की तुम्ही आमच्या महाबोधी महाविहाराबद्दल काही बोलत का नाही, तर खरंच अशा निर्लज्ज लोकांना समाजामध्ये उभं राहण्याची अधिकार नाही आणि समाजाने यांची जागा दाखवून दिली पाहिजे. मी पुन्हा एकदा ज्यांनी पोस्टर लावले त्यांचं खूप खूप कौतुक करतो. हे जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा परिवार म्हणजेच आमच्या सर्वांचा आदरस्थान राजगुरू यांचे जे वारसदार आहेत, म्हणजे सध्या बाळासाहेब आंबेडकर असतील, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर असतील, फक्त आणि फक्त ते लोक भाग घेत आहेत. सध्या बाळासाहेब आंबेडकर स्वतःहून या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव साहेब हे एकदा नाही तर 2 वेळा स्वतः समक्ष जाऊन तिथे या आंदोलनामध्ये भाग घेतला. त्यानंतर हे आंदोलन जिथपर्यंत चालू राहणार त्या आंदोलनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत खंबीरपणे साथ देण्याची ग्वाही आंबेडकर कुटुंबांनी दिलेली आहे. आणि खरंच समाजाला आव्हान करेल या व्हिडिओच्याद्वारे की आज आम्हाला पुन्हा एकदा दिसलेलं आहे, कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर, आणि उद्या पुन्हा एकदा आंबेडकर हेच या समाजाला तारणार आहे. एवढंच इथे दिसतंय, हेच मला इथे सांगण्यासारखं वाटतंय. आणि पुन्हा काँग्रेस आणि BJPचे असे दलाल लोक समाजामध्ये येत असतील तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय याच्या पुढे समाज राहणार नाही असं मला वाटतं. राजेश भाऊ, तुम्ही काय बोलणार का? तुम्ही जे बोललात ते एकदम बरोबर बोललात. बरोबर बोलले. आणि ह्याच्या पलीकडे आणखी काय बोलायचं? नाही ठीक आहे, धन्यवाद साहेब. खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही. नाही, हे करायला पाहिजे, घडवून आणू आपण, कारण दाखवू लोकांना की आम्ही बिकाऊ नाही आहोत. नाही